नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनप्पुरम फायनान्स लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,556.65 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 26,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,667.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,107.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 116.87% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 24 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया HEG लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,010.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,743 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,461.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 16.38% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया मनप्पुरम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 200.39 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 17,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 230.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 125.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 36.07% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 26 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया फोर्स मोटर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 8,159.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 10,277.85 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,171.15 रुपये आणि फोर्स मोटर्स लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 144.67% रिटर्न दिले आहे आणि फोर्स मोटर्स लिमिटेडने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी फोर्स मोटर्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 28 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,917 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 20 लाख करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3,217.60 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,220.30 रुपये आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 13.12% रिटर्न दिले आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने एक्स डेट ठेवली आहे 19 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.